महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग यांच्याकडील कंत्राटदारांची मागील 2 वर्षांपासूनची जवळपास 1,10,000 कोटींची प्रलंबित देयके त्वरित देण्यात यावी या मागणीकरिता व शासनाचा निषेध करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व शासकीय कंत्राटदारांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण व धरणे आंदोलन केले। या धरणे आंदोलनात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य इंजिनियर्स असोसिएशन, जिल्हा परिषद पाणी पुरवठा आदी संघटनांनी सहभाग नोंदवला। आंदोलनानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने आपल्या मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। कामाचे जैसे विविध डिपार्टमेंट जैसे पीडब्ल्यूडी आहे, वाटर पाणी पुरवठा जिल्हा परिषद आहे, अशा विविध डिपार्टमेंटनी आज आम्ही कलेक्टर ऑफिसच्या पुढे धरणे आंदोलन स्वीकारलेलं आहे। कारण गेल्या कित्येक दिवसापासून शासनाने आमच्याकडनं कामं करून घेतले। जवळपास महाराष्ट्रातून 1,10,000 कोटी रुपयाचे आमची बिलं पेंडिंग आहेत आणि त्या पेंडिंग बिलासाठी शासन कुठल्याच निर्णय घेत नाही आणि आम्हाला कुठलाही रिलीफ देत नाही। त्यामुळं आज नाईलाज असतो आम्हाला उपोषणाचं लोकशाही मार्गाने आम्ही उपोषण करत आहोत, जेणेकरून आम्हाला शासन आमचा विचार करावा लागणार आहे शासनाला आणि विचार करून शासनाने आमचे देयके लवकरात लवकर द्यावे। कारण आम्ही विविध डिपार्टमेंटला कामं करून महाराष्ट्रामध्ये जनतेला सेवा देण्याचं काम करत आहोत आणि नेहमीच करतो आणि शासनाला नेहमीच शासनाच्या विकासामध्ये आमचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे। तरी शासनाने विचार करून शासनाने आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या। मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय असेल? आता जर नाईलाज असतो एक जवळपास हे सरकार आल्यापासून, देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आल्यापासून आम्ही रिसरच मागण्या त्यांना मागत आहोत, रिसरच मागण्या त्यांना मागत आहोत, पण तरी त्यांनी अजूनही आम्हाला कुठलाही 1 रुपया, 1 दमडी सुद्धा दिलेली नाही। त्यामुळे जर नाईलाज असतो आमच्या एका बंधूंनी आत्महत्या केलेली आहे आणि खरंच सांगतो तुम्हाला आज आमच्या बऱ्याच लोकांना आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही आणि जे काय आम्ही या कामातून कमवलेलं आहे ते त्याच्यापेक्षा जास्त पटीनं आमचं व्याजामध्ये गेलेलं आहे। त्यामुळं आमचं भांडवल सुद्धा आम्ही टाकलेलं निघते की नाही ही सुद्धा आम्हाला आता आशा उरली नाही। फक्त आशा आता फक्त जिवंत कसं राहावं आणि कुटुंब कसं चालवावं एवढाच आमच्यावर आता पर्याय राहिलेला आहे। त्यामुळे जर शासनाने जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर नाईलाज असतो आम्हाला पुढचे पाऊल उचलून अतिशय तीव्र आंदोलन किंवा कामबंद आंदोलन हे आम्हाला करावंच लागणार आहे। आज आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर बंधू, पूर्ण डिपार्टमेंटचे कॉन्ट्रॅक्टर, बांधकाम विभाग झाला, जिल्हा परिषद पाणी पुरवठा, इरिगेशन, नगरपालिका, सर्व लोकांचे 1,10,000 कोटीचे बिलं पेंडिंग आहेत। त्यातल्या त्यात पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद नांदेड येथील 150 कोटीचे बिलं पेंडिंग आहेत। आम्ही पाणी पुरवठ्याची महत्वाकांक्षी योजना, जे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी डिक्लेअर केली महत्वाकांक्षी योजना, त्याचे कामे आम्ही करत असून आमचे 1200 कामे नांदेडमध्ये मंजूर होती। त्यापैकी जे आहे 70% लोकांना आम्ही पाणी पाजवले आहे, 30% पाणी बाकी आहे। आमचे देयके भेटलेले नाहीत। तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाची पेंडिंग आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागाची पेंडिंग आहेत, इरिगेशनची पेंडिंग आहेत। हे सर्व बिलं निघण्यासाठी आम्ही रीतसर जे आहे कायद्याच्या अधीन राहून कलेक्टर ऑफिस समोर धरणे आंदोलन उपोषण करत आहोत। त्याची सगळं वरिष्ठांनी दखल घेऊन, मुख्यमंत्री साहेबांनी दखल घेऊन, गुलाबराव पाटलांनी दखल घेऊन आमची देयके त्वरित निघण्यासाठी निधीची उपलब्धता करून द्यावी ही शासनास आमची विनंती आहे।